नमस्कार, मी ॲडव्होकेट युवराज तोरणे, मुंबई. आज इथे आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं जे काही आजची परिस्थिती, सद्यस्थिती आणि जे काही सुरुवातीचा काळ, इतिहासाचा काळ, त्याच्यावर आपण शास्त्रीय अवलोकन करणार आहोत. सुरुवातीला 9 वेळा याचं प्रतिनिधित्व काँग्रेसकडे होतं आणि त्याच्यानंतर सलग 2 वेळा हे भाजपाकडे आहे. आजची परिस्थिती बघितली तर कुणाला पूरक आहे हा मतदारसंघ हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. किंवा 2014 आणि 2019 हा भाजपाने हा बालेकिल्ला, काँग्रेसचा बालेकिल्ला कसा खेचून आला, त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं कशी होती. आणि आज जर समजा हा भाजपाच्या हातून, भाजपाचं म्हणण्यापेक्षा डॉक्टर हिना गावित यांच्या हातून जर हा मतदारसंघ खेचून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 2014ची जी निवडणूक झाली त्यावेळी जी काही सलग 9 वेळा प्रतिनिधित्व होतं काँग्रेसकडे, त्याच्या संदर्भातली अँटी इन्कमन्सी खूप मोठ्या प्रमाणात होते. काँग्रेसच्या वेगवेगळ्या कारणांनी एक काँग्रेस विरोधी लाट निर्माण झाली होती आणि मोदींचा करिश्मा होता. त्याच्यामुळे 2014ला हा मतदारसंघ भाजपाकडे आला. 2019च्या निवडणुकांच्या आधी सुद्धा एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण काय झालं होतं की नुकतंच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्याच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रधर्म या विषयावर देशात एक चेतना निर्माण झाली आणि परत मोदींचा करिश्मा होताच. त्यामुळे 2019ला सुद्धा हा मतदारसंघ डॉक्टर हिना गावित यांच्याकडे गेला. डॉक्टर हिना गावित यांच्याकडे गेला असं म्हणण्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण या मतदारसंघाची जी काही त्यांची आघाडी होती ही खूप 2-4 लाख मतांची नव्हती. ठीक आहे ना. अगदी 1 लाख एवढी सर्व अँटी इन्कम्बन्सी, ही सर्व कारणं असताना सुद्धा 1 लाखाच्या आसपास त्यांची आघाडी नेहमी राहिलेली. आपण जर समजा इलेक्शन कमिशनचे ते जे आकडे आहेत त्याच्यावर जर आपण नजर टाकली सविस्तरपणे तर आपल्याला कळेल की हे कसं घडून आलं ते. मित्रांनो, 2014 आपण विचार केला, ह्या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदार क्षेत्र येतात: अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर. आता विचार केला, अक्कलकुवा माणिकराव गावित जेव्हा उमेदवार होते तर माणिकराव गावित उमेदवार असताना डॉक्टर हिना गावित त्यांना अक्कलकुवा मतदारसंघातून फक्त 3891 मतांची आघाडी मिळालेली आहे. शहादा मतदारसंघात 14,645, नंदुरबार मतदारसंघात जिथं त्यांचं वडील विजयकुमार गावित हे राज्य सरकारचे मंत्री आणि खूप वर्षापासून एक मुरब्बी राजकारण करतायत, त्या ठिकाणी मात्र त्यांना चांगली आघाडी मिळाली, ती 50,000च्या आसपास आहे. परंतु आपण नवापूर बघितलं तर तो माणिकराव गावितांचा बालेकिल्ला होता, तिथं मात्र पिछाडी आहे हिना गावितांना 12,918 मतांनी, म्हणजे साधारणतः 13,000 मतांनी. साक्री विधानसभा मतदारसंघात मात्र दोघांना जवळजवळ समसमान ठेवलंय आणि फक्त हिना गावित यांना 1747 मताची आघाडी मिळालेली आहे. शिरपूर मतदारसंघात मात्र भरपूर अशी आघाडी आहे, 49,103 मतांनी, जेथे अमरीशभाई पटेल यांचा पाठिंबा कदाचित कामी आला असेल. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने जर समजा आपण टक्केवारीच्या हिशोबाने जर बघितलं तर माणिकराव गावितांची जी काही मतदानाची टक्केवारी होती ही 42.3% होती. हिना गावित यांची जी मतदानाची टक्केवारी होती 51.9. मग आपण हा 9.6 याचा जर विचार केला तर एवढी मोठी 9 वेळाची प्रतिनिधित्वाची अँटी इन्कम्बन्सी, मोदी करिश्मा एवढं असताना सुद्धा फक्त जे काही मताधिक्य होतं ते फक्त 1,06,523 मतांचं होतं विजय उमेदवाराचं, आणि त्याचं जे टक्केवारी होती फक्त 9.6% होती. त्याच्यात आपण भाजपाला अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, साक्री आणि शिरपूर ह्या 5 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती आणि काँग्रेसला फक्त एका म्हणजे नवापूर मतदारसंघात आघाडी मिळाली होती विधानसभा मतदारसंघात. तर आता जर समजा आपण 2019चा विचार केला तर त्यावेळी काँग्रेसचे जे काही उमेदवार होते ॲडव्होकेट के सी पाडवी होते आणि भाजपातर्फे डॉक्टर हिना गावित यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. त्यात अक्कलकुवा जो के सी पाडवींचा बालेकिल्ला आहे तिथं मात्र हिना गावित यांना पिछाडी मिळाली होती, ती 159 मतांची होती. शहादामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली असं म्हणता येणार नाही, फक्त 1677. नंदुरबारमध्ये मात्र चांगली आघाडी मिळाली होती, 70,282. परंतु नवापूरमध्ये पुन्हा पिछाडी, साक्रीमध्ये पुन्हा पिछाडी आणि शिरपूरमध्ये पुन्हा अमरीशभाईंची मदत मिळाल्यामुळे एक चांगली आघाडी मिळाली होती. याचं जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर के सी पाडवींना फक्त 43.1% मतदान मिळालं होतं आणि हिना गावित यांना 50.7% मतं मिळाली होती. मागच्या वेळेचा जर विचार केला 9.6% मतं जास्त मताधिक्य होतं.
पण ह्यावेळेस 7.6% फक्त मताधिक्य जास्त मिळालंय. आणि इथं फक्त मताधिक्य जे काही होतं ते आपण जर मतांमध्ये बघितलं तर 95,296 जास्त मतांनी त्या निवडून आल्या होत्या. भाजपला 3 विधानसभेच्या मतदान क्षेत्रामध्ये शहादा, नंदुरबार आणि शिरपूरमध्ये आघाडी मिळाली होती. काँग्रेसला अक्कलकुवा, नवापूर आणि साक्री या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. आता जर समजा आज हिना गावित यांचा पराभव करायचा आहे तर काय करावं लागेल, तर हे 7.6 त्याच्यावर पुन्हा येतो मी, 7.6 हे जे काही टक्केवारी आहे ही जर आपण 6 मतदारसंघांमध्ये विभागून घेतली तर 1.2% मतं जर कमी मिळाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तर मात्र त्यांचा जो पराभव आहे तो अटळ आहे. अटळ याच्यासाठी आहे, आज आपण जरी म्हणत असलो की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट किंवा शिवसेना, शिंदेची शिवसेना ही बरोबर आल्यामुळे भाजपाची ताकद वाढली असेल तर असं मुळीच नाही. आज उलट असं झालेलं आहे की भाजपाचा एक दुरावलेला मतदार, नेहमीचा जो पारंपरिक मतदार होता तो आज भाजपापासून दुरावलेला आहे, कारण तो नाराज आहे. दुसरी गोष्ट, शिंदेच्या शिवसेना मागच्या वेळेस या 2019 मध्ये किंवा 14 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाबरोबर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंची कंप्लीट शिवसेना, जी बाळासाहेबांनी मुळात स्थापन केलेली शिवसेना, ही खांद्याला खांदा लावून होती. परंतु आता ह्या शिवसेनेत म्हणजे फूट पडल्यामुळे शिंदेची शिवसेना भाजपाबरोबर आहे, परंतु बाकीची जी काही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस बरोबर आहे. आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रभाव आणि प्राबल्य हे त्या मतदारसंघांमध्ये किती आहे हा एक पुन्हा संशोधनाचा विषय आहे. राहिला विषय पवार गटाचा, अजित पवारांची शिवसेना आणि शरदचंद्रजी पवार यांची शिवसेना, राष्ट्रवादी, माझं चुकलं, इतके पक्ष झालेले आहेत की आता त्यांची नावही लक्षात राहत नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं किती पुन्हा स्थान आहे किंवा किती प्राबल्य आहे किंवा किती प्रभाव आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि जे काही शरदचंद्रजी पवार यांची शिवसेना होत आहे, राष्ट्रवादी आहे, ती आज आपल्या काँग्रेस बरोबर दिसते. आणि त्याला वेगवेगळे अजून पैलू पण आहेत. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला आधीच म्हटलं मी की भाजपाचा एक पारंपरिक मतदार जो होता तो भाजपापासून दुरावलेला आहे, नाराज आहे. आणि याला कारण वेगवेगळे आहेत. याच्यात सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते ठेकेदार आहेत. आज विद्यमान खासदार किंवा मंत्री महोदयांच्या आजूबाजूला जे काही चौकडी निर्माण झालेली, ज्याच्यामुळे सामान्य मतदार किंवा सामान्य लोकप्रतिनिधी किंवा सामान्य कार्यकर्ता हा दुरावलेला आहे, त्याच्यासाठी एक मोठं कळं निर्माण झालेलं आहे. त्याचा प्रवेश इतका, त्याचा संवाद इतका सोपा राहिलेला नाहीये. हे एक सर्वात मोठं कारण झालं. शिवाय हे सततची सत्ता मिळत असल्यामुळे खूप पैसा आला आणि त्या पैशामुळे अहंकार आला. अहंकारामुळे एकाधिकारशाही निर्माण झाली आणि त्या तशा स्वभावामुळे एक सामान्य लोकांमध्ये खूप नाराजी निर्माण झालेली आहे. तसं पाहता केंद्रात भाजपाचं सरकार होतं, 2014 मध्ये राज्यात भाजपाचं सरकार होतं आणि आताही साधारणतः 1.5-2 वर्षापासून भाजपा शिवसेनेचं सरकार आहे. पण त्या मानाने जी काही स्वप्न दाखवली गेलेली होती विकासाची, त्या मानाने विकास हा मतदारसंघाचा नाही झालेला आहे, काही ठराविक लोकांचा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ते विकास प्रत्यक्षात कुठंच दिसत नाही आणि त्याच्यामुळे ती एक नाराज निर्माण झालेली आहे. आणि मतदारांची तोडलेला संपर्क, आता तुम्ही साक्री तालुक्याचं जर बघाल तर विद्यमान खासदारांनी फक्त काही ठराविक ठिकाणी पुन्हा भेटी दिलेल्या आहेत, पण काही ठिकाणी तुम्ही 10 वर्षात सुद्धा तिथं पोहोचलेलं नाही आहात. ठीक आहे ना, बरं पोहोचणं काही गरजेचं नाही, पण त्या लोकांची काही मूलभूत प्रश्न होती ती सोडवणं, त्याच्यावर काम करणं, तिथं काही प्रकल्प आणणं, रोजगार, शेती, हे वेगवेगळे जे काही विषय होते, आरोग्य, शिक्षण, याची जी काही विषय होती ही हाताळणं हे महत्वाचं असताना सुद्धा त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं. आणि मतदारसंघात जो काही विकास व्हायचा होता तो न होता फक्त खासदार आणि त्यांचे काही ठराविक लोकांमध्ये एक महापूर आला, तो पैशांचा महापूर आला आणि त्याच्यामुळे तो लोकांना दिसतोय. त्याच्यामुळे मतदार संघामध्ये, मतदारांमध्ये एक मोठी नाराजी निर्माण झालेली. बरं, मग याला काय करता येईल? आज मी तुम्हाला सांगितलं की भाजपाचा मतदार दुरावला, 7.6% कमी करायचं असेल तर काय करावं लागेल, त्याच्यात अजून पर्सेंटेज कमी करायचे असतील तर भाजपाचा पारंपरिक मतदार दूर झालेला आहे. शिवसेनेचा जो
उद्धव ठाकरे गटाचा मतदार होता तो दूर झालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा शरद पवारांच्या गटाचा जो काही मतदार होता मोठा, तो सुद्धा दूर झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, भाजपाचा स्वतःचा एक मतदार जो कशाच्या कारणामुळे तुम्हाला सांगतो, साक्रीला परवा सभा झाली, त्यांचे मोहन सूर्यवंशी त्या विधानसभा क्षेत्राचे ते प्रचारक आहेत, त्यांच्याशी ज्या पद्धतीने त्यांना जी वागणूक दिली गेली, किंवा इतर भाजपाच्या जे काही 3 ते 4 गट वेगवेगळे निर्माण झालेले आहेत मतदारसंघांमध्ये, किंवा जे काही आज त्यांच्याबरोबर फिरतायत की तेच स्वतः लोक त्यांच्यासाठी काम करतायत की सुप्त विरोध करतायत, ह्या सर्व गोष्टी इतक्या किचकट, इतक्या वाईट झालेल्या आहेत की त्याच्यामुळे आज अशी शक्यता निर्माण झालेली आहे की विद्यमान खासदारांचा ह्यावेळी पराभव हा निश्चित आहे. मी म्हणत नाही तुम्ही कोणाला मतदान करावं किंवा कोणाला करू नये, तो जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझ्यासारख्या माणसाने हे जे चित्र आहे, हे स्पष्ट चित्र, ही जी आकडेवारी, ही तुमच्या समोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आम्ही एक मत तयार नाही करत आहे, आम्ही जनमत तयार करतोय. आपल्या बुद्धीस, आपल्या मतास, आपल्या सुज्ञपणास जे काही योग्य वाटत असेल तसा निर्णय आपण घ्यायचा आहे. पण या मतदारसंघाचं वाटोळं होऊ देऊ नका. आणि आमचा साक्री विधानसभा मतदार जो संघ आहे तो कुणाच्या दावणीला बांधला जाऊ नये, याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. माझी एक छोटीशी चूक झाली, अजित पवार आणि शरद पवारांचा शिवसेना असा उल्लेख झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी मानतो. आणि हा व्हिडिओ, हा जो प्रचार आहे, हा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, हा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. त्याला आपण साथ द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आभारी आहे.